नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. बातमी आहे पुणे विभागातील माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांची शिक्षणाविषयी बोलकी प्रतिक्रिया. माननीय आमदार दत्तात्रेय अच्युतराव सावंत हे जुलै 2014 मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते. ते स्वतः शिक्षक पेशातील आहेत. जिजामाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आंबे, तालुका पंढरपूर येथे मुख्याध्यापक आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव म्हणूनही काम पाहतात. त्यांची शिक्षणाविषयी भूमिका, प्रतिक्रिया. 1. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा. विधिमंडळात तालुका सभापती म्हणून काम करताना त्यांनी शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर कायम आधार घेतला. 2. शासनाच्या उदासीनतेवर प्रश्न. शिक्षण क्षेत्रात प्रचंड बौद्धिकता आणि अभ्यासू नेत्यांची संख्या असताना शासनाची ही उदासीनता का, हा प्रश्न त्यांना सतावतो. शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांचा पाठपुरावा अजूनही सुरू आहे. 3. सामान्य कार्यकर्त्याचे उदाहरण. शेतकरी कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्याला सहकार्याचे बळ मिळाले तर काय होऊ शकते याचे जागृत उदाहरण म्हणजे दत्तात्रेय सावंत. लोकशाही मार्गाने शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 4. शिक्षणाचे राजकारण नको. त्यांची भूमिका नेहमीच राहिली आहे की शिक्षण हे कमाईचे साधन बनू नये. त्यांनी अनेकदा विनामूल्य आणि दर्जेदार शिक्षण, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, अनुदान, जुनी पेन्शन योजना यासाठी आवाज उठवला आहे. ह्या विनांदान शाळा अंमलावर कधी आणायच्या याच्यासाठी एक त्यांनी नियम केले. पहिल्यांदा नियम केला 3ऱ्या वर्षीच आम्ही अनुदान देऊ, पुन्हा नियम केला 4थ्या वर्षी देऊ, परत नियम केला 5व्या वर्षी देऊ. शेवटी तर त्यांनी असा नियम केला की सरकारला वाटेल तेवढं अनुदान देऊ. ओके. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता असा एक कायदा केला त्यांनी की आता कोणालाच अनुदान कधीच देणार नाही. म्हणजे सरकार हे हळूहळू अनुदानापासून दूर गेलं. आता एक कायदा असा केलाय डिसेंबर 2012ला की सेल्फ फायनान्स स्कूल. सेल्फ फायनान्स स्कूल म्हणजे स्वयं अर्थसहाय्यित शाळा याला म्हणायचं. स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे स्वतःच्या पैशावर शाळा चालवा आणि तिथं मुलांना शिकवा, असा हा रूल आता सध्या महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. तसा देशातल्या विविध राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावानं हीच पद्धत सुरू आहे की सरकार ह्याच्यावर आता एक नया पैसा खर्च करणार नाही. ज्याला नवीन शाळा काढायची, ज्याला नवीन शाळा सुरू करायची त्यांच्यासाठी. आता हे नवीन शाळा, नवीन सगळं ज्याला सुरू करायचं त्यांच्यासाठी मग काय काढायची शाळा काय गरज आहे, तर सध्या पालकांची चॉईस की माझ्या मुलाला म्हणजे हवं त्यांना हवंय पालकांना त्या पद्धतीचं टीचिंग जिथे मिळतंय तिथं ते शोध घेऊन पाठवायला लागले. आणि त्या सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये मुलांची संख्या अलीकडे वाढायला लागली. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या आपल्या देशात, राज्यात शाळा आहेत की ज्या शाळांतलं 100 वर्ष वय आहे त्या शाळांचं. त्या शाळातली सुद्धा मुलं आता अलीकडे कमी व्हायला लागली आणि ती मुलं चालली ती ह्या सेल्फ फायनान्स स्कूलमध्ये. त्याचे कारण काय आहे, तर त्याचे कारण एकमेव असं आहे की सरकारी शाळेमध्ये टीचरला शालाबाह्य कामं खूप लावत आहेत. विद्यार्थ्याच्या समोर शिक्षक थांबण्याऐवजी शिक्षक सध्या वेगवेगळी निरीक्षणं, पडताळण्या, तुमची माहिती गोळा करणे आणि रिपोर्ट करणे ऑनलाईन मध्ये. SIR, BLO ही सगळी जी कामं आहेत ह्या कामामध्ये 3 महिन्याची ऑर्डर निघते. आता 3 महिने त्या विद्यार्थ्यासमोर जर शिक्षक जात नसेल तर ती शाळा एकतर बंद केली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला कुठं शिकवायच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. म्हणजे शाळा चालू म्हणताय आणि शिक्षक पाठवत नाही, ती मुलं येणार नाहीत ना तुमच्या शाळेत. मग ती मुलं कुठे जाणार? अशा शाळांचा शोध घेणार की जिथे शिक्षक आहेत. पालक शेवटी माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणणं त्याचा राईट आहे आणि पालक शोधून पाठवणार तिकडे. मी आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय पण मला हे भीषण वास्तव ऐकत होतो ते बघायला आता मिळतंय. मी आता आपले म्हणजे या विभागामध्ये सर्वात मोठी शाळा साधना विद्यालय हडपसर आहे. 5 जिल्ह्यात सर्वात मोठी शाळा साधना विद्यालय हडपसर.
मुलींची पण आणि मुलांची पण. तर त्या शाळेत गेलतो तर तिथं 22 शिक्षकला BLOचं काम दिलंय. तर 22 शिक्षक नसतील तर त्यांचं अध्यापन कोण करेल, आणि त्यांचं अध्यापन न झाल्यामुळे मुलांचं झालेलं नुकसान भरून कसं येईल. त्यांना वर्ष तर पुन्हा मिळणार नाही, महिना नव्हे डेही मिळणार नाही, एक दिवसही मिळणार नाही. म्हणजे ह्या जर ऑर्डर तुमच्या जर 3-3 महिने कंटिन्यू राहत असतील, 6-6 महिने राहत असतील, आणि त्या विद्यार्थ्यांना जर का अध्ययन अध्यापन प्रक्रियेतच सामावून कोण घेत नसेल तर ते काय होणार आहे याचं, तर विद्यार्थी शाळेचा शोध दुसऱ्या घेणार आहेत. आणि त्यामुळे ह्या अनुदानित शाळा, सरकारी शाळा ह्या अलीकडे अडचणीत यायला लागल्या. मग आता तुमची भूमिका म्हणून याच्यावरती सरकारने काय करावं? सरकारनं सोपी गोष्ट आहे, याच्यामध्ये 18 लाख कर्मचारी शासनाचा पगार घेत आहेत. बरोबर. त्यातले सुमारे 6 लाख टीचर आहेत, 12 लाख इतर जे बांधव आहेत. ह्या 12 लाख बांधवांचं काम समजा आजचं काम उद्यावर गेलं, उद्याचं काम परवावर गेलं, समजा 1 महिन्याने लेट झालं तर माणसाच्या आयुष्यामधला इतका मोठा फरक पडत नाही. पण शिक्षण थांबल्यामुळे माणूस थांबतोय, माणूस पाठीमागे येतोय काय काम. त्यामुळं ह्या 12 लाख लोकांना काम लावलं पाहिजे हे सगळं, आणि शिक्षकांना फक्त शिकवायचं सांगितलं पाहिजे, आणि त्यांच्याकडून जशी हवी आहे तशी प्रगती करून घेतली पाहिजे. देश त्याच्यावरती उभा केला पाहिजे. तुम्ही म्हणजे इतर सगळे डिपार्टमेंट मधली माणसं त्यांच्या ड्युटीत आहे, आणि शिक्षक मात्र त्यांची ड्युटी सोडून बाहेर आहे. आज मी सकाळी पंढरपूर तहसीलमध्ये गेलो होतो, सकाळी 9:30 वाजता. तर तिथं गेल्यावरती एक शिक्षक, आमचे सहकारी मित्र, एक 3 बॅग घेऊन आले होते. 2 हातात 3 बॅग होत्या. आणि ते सगळं बघून मी म्हटलं, सर इकडं काय आहे, तर म्हणजे हे SIRचं काम आहे, हे सगळ्यांचे फॉर्म आहे. मला 3 नोटीस निघाले त्या, आणि त्यांचे सगळं ते वेशभूषा वगैरे पहिल्यांदा मी अशी बघितली की ते तणावात आहे, चेहऱ्यावरती त्यांच्या एक काहीतरी भय आहे, आणि कुठंतरी आपण म्हणजे कामकरी कष्टकरी माणूस शेतात बघतो त्या पद्धतीने ते शिक्षक मला तिथे दिसते. म्हणजे एकूणच टोटल ह्या काम तर लावलंय आणि वरून जबरदस्ती चालू आहे. आत्ताच का नाही, वेळच का झाला, तुम्हाला तुमच्यावर फौजदारीच करू, अशा नोटीस निघत आहेत. दुर्दैवानं शिक्षणाच्या क्षेत्रात हे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे. याच्यामध्ये शिक्षकांना काय सहन करावं लागतंय हा एक मोठा भाग आहे. ते त्यांची क्षमता दाखवत आहे, आम्ही करतोयच म्हणून, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं जे नुकसान आहे हे न भरून येणार आहे. सर, परवाच विधिमंडळामध्ये जेव्हा आवाज उठवला होता की शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी करा, तर सरकारची भूमिका त्याच्यावरती म्हणजे ह्यांनी आमदारांनी आवाज उठवला केला, तर पुढे काही झालं नाही. उलट SIRला मुदत वाढवली, शिक्षक BLOची कामं करताय, तेच चालू आहे. म्हणजे काहीच नाही. हे माझ्या मागली अशी परिस्थिती सध्या मला कुठेतरी असं वाटते. तर ह्याच्या विरोधात आता पुढचं पाऊल काय असेल की बाबा आता SIRचं काम नाही झालं, एक तुम्ही तर म्हणताय की बाकीचे 12 लाख लोक जे आहेत त्यांच्याकडे पण हा विषय डायव्हर्ट होणं गरजेचं आहे, तर मग काय पुढे काय आता फ्युचर काय असणार का? असं माझं म्हणजे 12 लाख लोकांच्याकडे पर्याय आहे म्हणून मी एक सांगितलं. या 12 लाख लोकांचंही काम काय अत्यावश्यक सेवेतलं आहे. त्यांनाही तुम्हाला जर द्यायचं नसेल तर ती सेवा महत्वाची असेल, शिक्षण इतकंच महत्व तुम्ही त्याही विभागाला देत असेल तर माझाही त्याच्यावर काय ऑब्जेक्शन नाही. तुमच्यावर किती मोठी संख्या वेल एज्युकेटेड बांधवांची सध्या काम हाताला मागतायत. त्या जर सुशिक्षित असणाऱ्या मुलांना मुलींना जर तुम्ही जर हे काम सोपवलं तर ते गतीने आणि अचूक करू शकता. तुम्हाला एवढ्या मुदती पण वाढवावे लागणार नाहीत, आणि कामामध्ये पण तुम्हाला म्हणजे ताण येणार नाही की झालं नाही म्हणून. म्हणजे तुम्ही पण त्रस्त आहे आणि दुसऱ्यालाही त्रस्त करताय. हे काम तुम्ही इतर जर सोर्सेस आहे की जो वेल एज्युकेटेड या राज्यातला किंवा देशातला, देशभरामध्ये सुद्धा मुलं इतकी मोठ्या संख्येने सध्या हाताला काम नाही त्यांच्या, म्हणून ते सैरभर आहे. त्यांना काम देण्याची संधी आहे. त्यांना जर का तुम्ही 6 महिन्याची ऑर्डर काढली, 1 वर्षाची ऑर्डर काढली, हे काम जर करायला लावलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. कारण ही मुलं ऍडव्हान्स सगळं नॉलेज घेतलेली आहे. नव्हे इतकं त्यांच्याकडे तंत्रज्ञान आता सर्वच मुलांच्याकडं तयारच आहे. त्याचा ते वापर करतील आणि काम पण होईल, इकडे शिक्षण पण नीट राहील.
पण दुसरी गोष्ट अशी पण होती की प्रत्येक वेळेस जर काही कुठला प्रोजेक्ट राबवायचा असेल गव्हर्नमेंटला, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, तर शिक्षकाकडेच का पाहिलं जातं ॲज पर की जनगणना जेव्हा दिली गेली तेव्हा शिक्षक आहे. आता SIR आहे, SIRचं तेव्हा पण शिक्षक आहे. कुठलाही प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर शिक्षकाकडेच का दिलं जातं? याच्या मागचा काय छुपा अजेंडा असू शकतो का गव्हर्नमेंटचा, किंवा काय म्हणता येईल, का शिक्षकाकडेच पाहिलं जातं? म्हणजे खूप गंभीर विषय आहे हा हा. छुपा म्हणण्यापेक्षा हा आता जाहीर समोर झालाय सगळ्यांच्या. हा काय लपवण्यासारखा त्यांच्याकडेही राहिलाय असं मला वाटत नाही. ओके. हे जाहीर सध्या सुरू आहे हा की सरकार शिक्षकांना काम का लावतंय, हा तर ते शाळाच अडचणीत याव्या. आपल्या पूर्वजांनी खूप चांगली व्यवस्था वाडीवर, वस्तीवर, तांड्यावर, पाड्यावर आणि गावात सुद्धा, ग्रामीण आणि शहरात सुद्धा सगळीकडे हा. ही शिक्षणाचा प्रसार केलाय. अच्छा. तो खूप ताकदीने केलाय तत्कालीन लोकांनी, की जे लोक आपण अभिमानाने त्यांची नावं सांगतोय. हम्म. तो आता पोचलाय आणि आता पोचल्यावरती तो टिकवण्याऐवजी आम्ही त्याच्यावर प्रहार करतोय आणि ते प्रहार केल्यामुळे याचा परिणाम उमटायला लागलाय. हा. गोरगरिबांची मुलं की ज्या शाळेमध्ये मोफत शिक्षण आहे म्हणून जात आहे, तिथं त्यांना ते शिक्षण फक्त मोफत सांगितलं जातंय, शिक्षणच मिळत नाही. फक्त तिथं मुलं असतात, मग तिथं टीचर नसतात. म्हणून शासनाने हा छुपा वगैरे जे काही चालू आहे ना त्यांचा, हा. पण तो जाहीर सगळ्यांच्या लक्षात येतोय. शासनाने याच्यामधून नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे काय करतोय ते किती म्हणजे सत्यावर आधारित आहे, हा. याचा सुद्धा त्यांनी स्वतः नीट विचार केला पाहिजे. आणि सरकार म्हणूनच सरकारनं करावं, याच्यापेक्षा मी कोण सत्तेत आहे, कोण विरोधात आहे, कोणाचं राजकारण आहे, याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. मी जाऊ इच्छितो फक्त ह्या चमोजो लहान बालकं शिक्षणाशिवाय जग बघू शकत नाही ती चांगलं, हा. त्या मुलांच्या भविष्याचा वेध घेता यात कोणी विरोधात आणि सत्तेत बसले त्यांनी सगळ्यांनी मिळून हे सगळं थांबवलं पाहिजे आणि शिक्षकांना शाळेत वेळ द्यायला भाग केलं पाहिजे, त्यांना बाहेर नाही घेतलं पाहिजे. म्हणजे हे झाली सरकारची तुमची मागणी. आता होतं काय की कॉलेजचे शिक्षक 12वीचे पेपर तपासण्याला विरोध करतात. तर का विरोध होतो? की जेणेकरून त्याचा अभ्यास त्या रिलेटेड शिक्षकाला किंवा त्या प्राध्यापकाला माहीत असतो. पण काही शिक्षक असे आहेत, प्रामाणिक करतायत, त्याच्याशी दुमत नाही, पण काही शिक्षक गव्हर्नमेंटच्या ह्याच्यावर अनुदानितवर असून गरगट्ट पगार असतो, पण ते पेपर तपासण्याला मागं सरतात. त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? नाही, का आता हे- उदासीन दाखवली जाते किंवा का नको म्हणतात तपासायला? नाही, हे कुठंतरी अपवाद असं घडलं असेल तर म्हणजे माझ्या निदर्शनास नाही किंवा हा. मला कुठं बघायलाही मिळत नाही. ओके. पेपर तपासणं हे एक कामच आहे आणि पेपर तपासले जातातच. हा. पेपर तपासतात म्हणूनच रिझल्ट लागतो. बरोबर. जर कोण विरोध करत असतील हा. तर त्याचा म्हणजे आपण शोध घेतला पाहिजे आणि विचार सुद्धा त्याच्यावर केला पाहिजे. हा. विद्यार्थ्यांचे पेपर तपासायचे नाही हा. तर तो शेवटी ह्या प्रक्रियेतला एक मुख्य भाग आहे ना, परीक्षा आणि तपासणी रिझल्ट. हा. ही शेवटी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतला एक परमोच्च भाग आहे आणि त्यामुळं ते तपासणं कर्तव्यच आहे, ते तपासलंच जात आहे. पण जर कुठं असे तपासण्यात उदासीनता असेल हा. तर त्याच्या पाठीमागचा काय म्हणजे त्यांचा होरा आहे हा. तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तसं न तपासणारे पेपर किंवा नको म्हणणारे शिक्षक जे कोणी असतील त्यांचं काहीतरी म्हणणं असणार आहे. लोकशाहीमध्ये शिक्षक काय, आपण सगळे कोणी काय, सगळ्यांना शेवटी स्वतःच मत मांडायचा अधिकार आहे. ते का नको म्हणताय याच्या जर खोलात गेलं तर कारण कळेल आणि ते सुटून पण जाईल. त्याच्यामध्ये म्हटलं जातं की बाबा त्यांना वेतन श्रेणी जास्त आहे, अ वर्गात आहेत, आम्ही ब वर्गात आहे, हे क वर्गात आहे. मग क वर्गातल्या कर्मचाऱ्यांनी अ वर्गाचं काम का करावं? का तिथं तुम्ही जेव्हा कर्तव्य लावता की त्याला तेवढी वेतन श्रेणी आहे, मग मी का त्याचं काम करावं, असं कुठेतरी दुजाभाव त्याच्यात दाखवला जातो आणि त्याच्यातनं कुठेतरी मग उदासीनता बाहेर पडते, कुठेतरी उद्रेक होतो, मग कुठेतरी मोर्चे निघतात की आम्हाला हे काम नको आहे. तर मग तिथं कसं काम नको, शालाबाह्य काम नको म्हणून मोर्चे निघतात. बरोबर. बरोबर आहे. हा. आणि ते निघणार आणि ते ताकद सुद्धा त्याला सगळ्या समाजाने सुद्धा दिली पाहिजे हा. असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. ओके. कारण शालाबाह्य कामं दिल्यामुळं प्रचंड देशाचं नुकसान झालं आहे. 100. कारण पिढी जी सक्षम उभा राहायला पाहिजे फक्त आम्ही भाषणात म्हणू शकतो, पण ती पिढी उभारण्यासाठी आवश्यकता आहे त्यांना दररोज जे पाहिजे ते शिदोरी त्यांना ज्ञानाची दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग जर का देण्याला कोण अडथळा आणत असतील तर त्याच्या विरोधात मोर्चे निघणारच आणि त्याच्या विरोधात आंदोलन होणारच.
शालेय कामकाजाला विरोध कुणीही करणार नाही ओके. आणि जर कोण करत असतील हा. तर ते म्हणजे बरोबर पण असणार नाही, कुणी मान्य करणार नाही. म्हणजे शालेय कामकाज काय ताकदीने केलं पाहिजे, जास्ती केलं पाहिजे असा मानणारा शिक्षक आहे सगळा. म्हणजे आता पेपर तपासणे हा तुमचा मूलभूत अधिकार म्हटलं तर वावगं ठरेल. पेपर तपासणी ही कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य म्हणून ते पार पाडलं जाईल, पाडलंच जातं. काही त्यात अडचण येणार नाही, कधीच येणार नाही. थँक्यू सर.